राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रबोधनकार ठाकरे विद्यालय सरंबा येथे वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन, तसेच या संस्थेचे संस्थापक सचिव विजय खरात तसेच या शाळेचे मुख्याध्यापक जावळे सर यांचाही वाढदिवस यानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांनी केला साजरा। या आनंदात अधिक भर म्हणून या संस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी अडीअडचणीच्या वेळी आपल्या गळ्यातील मंगळसूत्रही गहाण ठेवणाऱ्या संस्थेचे सचिव विजय खरात यांच्या धर्मपत्नी रजनीताई खरात, ज्या मुंबईला गट शिक्षणाधिकारी नंतर प्रशासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या, या संस्थेसाठी त्यांचे हे योगदान लक्षात घेता सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी त्यांचाही सेवापूर्ती कार्यक्रम या कार्यक्रमात घडून आला। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य। समाजासाठी अहोरात्र झटणारे समाज चळवळीतील अग्रेसर, सामाजिक काम करत असताना विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून देऊळगावमही जवळच सरंबा रोडला लागून प्रबोधनकार ठाकरे विद्यालय सारखी शिक्षण संस्थेची संकल्पना मांडणारे शिक्षणप्रेमी संस्थेचे संस्थापक सचिव विजय खरात व या शाळेचे मुख्याध्यापक जावळे सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तसेच या संस्थेचा पाया रचणाऱ्या रजनीताई खरात यांचा राष्ट्रीय विज्ञान दिनाचे निमित्त सेवापूर्ती कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव विजय खरात, मुख्याध्यापक जावळे सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रश्न न्यूजचे संपादक प्रवीण कुमार काकडे, रवींद्र चव्हाण सर, शुभम खरात उपस्थित होते। संस्थेच्या विद्यालयाच्या प्रगती व उन्नतीसाठी वेळोवेळी मदत करणाऱ्या मुंबई येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असताना आपल्या जिद्द व चिकाटीने मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी नंतर प्रशासकीय सेवेपर्यंत मजल मारत सेवानिवृत्त झालेल्या या संस्थेचे सचिव विजय खरात यांच्या पत्नी रजनीताई खरात यांची सत्कार मूर्ती म्हणून विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय खरात यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या शिक्षकाकडून सत्कार करण्यात आला। शाळेचे मुख्याध्यापक जावळे सर यांनी प्रास्ताविक भाषणात सचिव विजय खरात व रजनीताई खरात यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। संपादक प्रवीण कुमार काकडे यांनी मुला शाळा शिक या कवितेच्या माध्यमातून शिक्षणाशिवाय पर्याय नाही असा संदेश विद्यार्थ्यांना देऊन विजय खरात, जावळे सर व रजनीताई खरात मॅडम यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या। सत्कार मूर्ती रजनीताई खरात यांनी आपल्या जीवनातील शिक्षण क्षेत्रातील प्रसंगाचे वर्णन करून उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तर सचिव खरात यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्या अडचणीत तसेच या शाळेसाठी मी कसा प्रयत्नशील होतो याचे वर्णन करत सुरुवातीच्या काळात शाळेच्या अडीअडचणीत 2 वेळा बायकोचे मंगळसूत्रसुद्धा गहाण ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सचिव म्हणून कटिबद्ध राहिलो याचे वर्णन करून त्याचे सर्व श्रेय त्यांनी आपली पत्नी रजनीताई खरात यांना दिले। शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत सहभागी होऊन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना प्रमाणपत्र, पेन व रोख रक्कम देऊन बक्षीस वितरण करण्यात आले। सचिव विजय खरात यांनी वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरण समतोल ठेवा हा संदेश दिला। यानंतर शाळेचे शिक्षक जाधव सर, पंकज मोरे सर, चेके सर, पवार सर, खरात सर, संजय चिंचोले सर व शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले शुभेच्छारूपी मनोगत व्यक्त करून शाळेचे सचिव विजय खरात यांचा वाढदिवस केक कापून तर रजनीताई खरात यांचा सेवापूर्ती कार्यक्रम त्यांना साडी व पुष्पगुच्छ देऊन हा दुहेरी कार्यक्रम सर्वांनी आनंदात साजरा केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री इंगळे मॅडम यांनी करून आभार परिहार सर यांनी मानले। या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक जावळे सर यांनी केले, तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती आदरणीय रजनी खरात मॅडम, प्रमुख अतिथी माझे मित्र पत्रकार प्रवीण काकडे सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक
सर्व शिक्षक मित्रांनो, माझे विद्यार्थी मित्र, आजचा जो कार्यक्रम आहे हा म्हणजे खऱ्याच मॅडमच्या सेवापूर्तीचा, योगायोगाने माझा आणि जावळे सरांचा वाढदिवस. म्हणतात ना, गाडीबरोबर नळ्याची जत्रा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही.